मार्डी येथील सोसायटीच्या संचालिका वर्षा पोळ आपल्या आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम। पाहूया सविस्तर बातमी। मार्डी येथील रहिवासी व सदाशिवराव पोळ विकास कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड मार्डीच्या विद्यमान संचालिका वर्षा पोळ या आपल्या आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम असल्याचे पत्र त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकांना लिहिलं आहे। वर्षा पोळ यांनी सोसायटीच्या कर्जाची परतफेड करताना त्यांच्यावर दबाव टाकला जात असून शासन निर्णयानुसार कर्ज वसुलीसाठी स्थगिती असताना सोसायटी आणि बँकेच्या मार्फत त्यांना तगादा लावला जात असल्या कारणाने त्यांनी 30/11/2023 रोजी तक्रार अर्ज केला होता। त्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी शिंगाडे यांच्यासह दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा पोळ यांनी त्यांच्या राहत्या घरी जात त्यांची समजूत घालत सविस्तर चर्चा करत चौकशी करून वर्षा पोळ यांना 10 जानेवारी 2024 रोजी सविस्तर लेखी अहवाल देऊ असे सांगितले। यावेळी बँकेच्या माध्यमातून लेखी निवेदनही देण्यात आल्याने 1 जानेवारी 2024 रोजी करण्यात येणारे आत्मदहन आंदोलन स्थगित केल्याचं पत्रात म्हटलंय। याबाबत त्यांनी त्यावेळेस पोलीस बँकेस आणि दहिवडी पोलीस ठाण्यात कळवल्याचं म्हटलंय। यानंतर 10/1/2024 रोजी बँकेने दिलेल्या अहवालाने माझे समाधान झाले नसून 11/1/2024 रोजी माझ्या राहत्या घरी मार्डी येथे मी आत्मदहन करत असल्याचं सांगत माझी जीवन संपवत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार व दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना पत्र मेल केले असंही त्यांनी म्हटलं आहे। आपला आवाज न्यूज नेटवर्क दहिवडी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे।